नवापूर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ। महालक्ष्मी गारमेंटसह 3 दुकाने फोडली। नवापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून काल मध्यरात्री चोरट्यांनी तब्बल 3 ठिकाणी डल्ला मारत पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे। सीसीटीव्ही चोरटा कैद। मिळालेल्या माहितीनुसार शहरातील प्रसिद्ध व्यापारी राहुल मराठे यांच्या मालकीच्या महालक्ष्मी गारमेंटमध्ये चोरट्यांनी मध्यरात्री प्रवेश केला। चोरट्यांनी दुकानातून रोख रक्कम आणि क्रेडिट कार्ड लंपास केले। चोरीची संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यामध्ये चोरटा स्पष्टपणे दिसून येत आहे। एकाच रात्री 3 ठिकाणी चोऱ्या। केवळ महालक्ष्मी गारमेंटच नव्हे तर याच रात्री शहरात इतर 2 ठिकाणीही चोरीच्या घटना घडल्या आहेत। एकाच रात्री 3 ठिकाणी झालेल्या धाडसी चोऱ्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे। या घटनांनंतर स्थानिक व्यापाऱ्यांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली। शहरात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी वारंवार करूनही चोऱ्यांचे सत्र थांबत नसल्याने व्यापारी वर्गात असुरक्षिततेची भावना आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केलाय। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे। मी राहुल सुधाकर मराठे, नवापूर मेन रोडवर माझी महालक्ष्मी गारमेंट कपड्यांची रेडीमेड दुकान आहे। या दुकानात काल रात्री सीसीटीव्हीमध्ये बघितल्यानुसार काल रात्री 1:42 चोरी झालेली आहे। माझ्या दुकानात गल्ल्यामध्ये मी कॅश पैसे ठेवलेले होते, ते कॅश पैसे चोरीला गेलेले आहेत आणि अन्य क्रेडिट कार्ड वगैरे डेबिट कार्ड वगैरे जे अन्य वस्तू होत्या त्या पण चोरीला गेलेल्या आहेत। साहेबांनी आताच त्यांच्या टीमबरोबर भेट दिली असताना हे सगळं कॅमेऱ्यामध्ये डिटेक्ट झालेलं आहे। तर माझी प्रशासनाला नम्र विनंती की नवापूर शहराच्या मेन रोड भागात जर अशा पद्धतीने चोऱ्या होत असतील, आज व्यापारी त्रस्त आहेत मंदीच्या सावटामध्ये, आणि जर अशा पद्धतीने हे चोर चोरी करून जर व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान करत असतील, आज आर्थिक नुकसानामध्ये एखादा व्यापारी हा कर्जडुबीत जाऊ शकतो। तर मी प्रशासनाला विनंती करतो की आपल्याकडे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सर्व वस्तुस्थिती समोर आलेली आहे। तो चोर माझ्या इथंच नाही तर पेट्रोल पंप जवळ असलेल्या सुलतानबाई असतील, त्यांच्या बाजूला स्नेहल अग्रवाल असतील, त्यांच्या इथं बी चोरी झालेली आहे। काल रात्री 3 ठिकाणी चोऱ्या झालेल्या आहेत आणि अजून भरपूर ठिकाणी व्यापाऱ्यांना मी या व्हिडिओद्वारे सांगू इच्छितो की अनेक ठिकाणी चोऱ्या होण्याची संभावना आहे। तर प्रशासनाने लवकरात लवकर त्या चोरला पकडून आम्हाला न्याय द्यावा ही नम्र विनंती। मध्यरात्री एकाच दिवशी 3 व्यापाऱ्यांचं नुकसान होणं, 3 व्यापाऱ्यांच्या दुकानात चोरी होणं ही निंदनीय बाब आहे। तरी माझी प्रशासनाला विनंती आहे, आज ज्या व्यापाऱ्यांना आर्थिक झड बसली आहे त्यांना आर्थिक कोंडी निर्माण होईल। आधीच व्यापारी त्रस्त आहेत, इथून पुढे दुसऱ्या व्यापाऱ्यांना नाहक बळी पडणार नाही ही बाब लक्षात घेऊन लवकरात लवकर त्या चोरला पकडून व्यापाऱ्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो। भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ, नवापूर।